सो हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कल्याणची कन्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो शारदाने किती साफसफाई करायला घेतली सकाळ सकाळी दिवाळीची. सॉरी सकाळ सकाळी नाही, ड्युटीवरनं आली ती आत्ता 4 वाजून कितीतरी मिनिटाला समथिंग. आणि आता आले हिने साफसफाई करायला घेतली. मला पण बोलते माझी मदत कर. तर मी तर काय करू शकत नाही बिकॉज मला जायचं आहे बाहेर. काय चाललंय तुझं? काय नाही गाईज, काल मी इव्हिनिंग केली, रात्री आली 11:15 वाजेपर्यंत जेवली आणि परत मॉर्निंगला गेली सकाळी 4 वाजता उठून. इन द सेन्स 4ला उठून 5ला गेली आवरून सगळं. आणि आल्याबरोबर हे झोपलेले होते आणि यांना जायचं होतं परत. त्यामुळे मी विचार केला यांना उठवल्यापेक्षा मी बोलली तर होती की यार प्लीज मला मदत करा, कारण खूप एकटीवर नाही एवढं जमत. माझी झोप पण नाही झाली, जाऊ दे असं. पण दिवस रात्र झोपलं तरी माझी झोप काय होणार नाही. म्हणून मी आता वरचे भांडे बिंडे काढलेत. आता एक हसत बसले आणि इथे पण बघा पसारा काढलाय खाली सगळं. आता बोल काय बोलते. मी एवढा किचन ओटा घासलाय. हा मागची पूर्ण ती स्टाईल आहे आणि हे जे विंडो आहेत ना ते घासून काढले, धुतलंय. आणि आता जे जेवणाचे भांडे ते घासते आणि एक एक करून मस्त रचते व्यवस्थित. आणि मग मला मांडणीवरचे परत पेपर पण चेंज करायचे. ठीक आहे, तू हे काम करत राहा. चल मी चाललो, भेटूया रात्री. येतो 12-1 वाजता. बघा मला मोजे नाही भेटले. मोजे कुठे आहेत माझे? आहे तुमची मोजे जवळच आहेत. हा बघा एवढा पसारा आहे. रोज क्लीन करते पण यांचं हे जे आहे ना सगळं यांचं आहे, व्यवस्थित आवरून ठेवत नाही. मला अजिबात आवडत नाही यांचं कारभार. बघा आता सगळं एकदम काय सांगू यार डूड, किती पसारा आहे. तुम्ही बोलत असाल किती पसारा करून ठेवते यार. मी पसारा नाही करत, हे सगळे पसारा करतात. बोलत होतच तोंडाने. कोण पसारा करता? घरात मी लहान आहे ना सगळ्यात, म्हणून पसारा. सो बघा एवढं सगळं आवरलंय. दाखवते तुम्हाला. हे पहिले चालले त्यांना आज दिवसभरात. तर माझ्याकडून एवढं सगळं काही होणार नाही. जेवढं होईल तेवढं करेल, कारण मला बाहेर जायचं पण आहे. आणि माझ्या ज्या मामाच्या मुली आलेल्या आहेत ते गावावरून, ते आता 2-3 दिवस जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पण मला टाईम स्पेंड करायचा आहे. सो मी मॉर्निंगवरून आली, फटाफट जेवढं होईल तेवढं करते. पाणी पण नाही यार, पाणीचा प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी. सो जेवढं आहे पाणी तेवढ्यामध्ये जेवढं काम होईल तेवढं करते. आणि मग बाकीचं ठेवते, उद्या रात्री पण करता येईल. चाललाच बाय बाय. भेटू संध्याकाळी. गुड नाईट. गुड नाईट. येतो लवकर. बाय बाय. दिवाळी जवळ आली आहे आणि त्याच्यामुळे ना काही करायला जमत नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे ड्युटी असल्यामुळे ड्युटी पॅटर्न पण माझा असा थोडा मिस झालेला आहे. मॉर्निंग इव्हनिंग मॉर्निंग असं झालेलं आहे. सो करायला पण काम, घरातलं दिवाळीचं सामान सगळं साफसफाई करायला पण डिफिकल्ट जाते. तरी पण मी एवढी जिद्दी मुलगी आहे की मी रात्रभरात पण सगळं काहीही इकडचं तिकडं करू शकते. सो आता फटाफट काय करते, आवरायला तर सुरुवात केलेली आहे. फराळाचं अजून काय झालेलं नाही आहे की काय करायचं काय नाही करायचं वगैरे. बघूयात, थोडं का होईना पण मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि समजा नाहीच झालं ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच. आणि जे इथून सुरुवात केली आहे, हे सगळं व्यवस्थित छान क्लीन झालं आहे. पेपर वगैरे आथरले तिथे. आणि जस्ट माझी शेगडी मस्त घासून धुवून झाली आहे. हे भांडे धुते आणि परत हे सगळे अख्खे मांडणीवरचे इकडचे तिकडचे घासून मला व्यवस्थित ठेवायचं. आणि नंतर हे पसारा एवढा सगळा आहे. चला मी आता फास्ट करायला घेते जेवढं होईल तेवढं. सो गाईज माझे भांडे वगैरे ते सगळे वरचे मांडणीवरचे घासून झालेले आहेत आणि माझं काम आहे थोडं. मला चला तुम्हाला दाखवते मी काय काय केलं ते. हे बघा. सो गाईज एवढे अख्खे भांडे घासून टाकलेत. भरपूर भांडे होते, लिटरली माझी पाठ दुखायला लागली. आणि हे तुम्हाला सांगितलंच मी याच्या अगोदर हे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि मस्त सगळे व्यवस्थित घासून टाकले हे सगळे भांडे. आणि मांडणीवरचे पेपर देखील सगळे काढले मी. आणि याच्यावर थोडं काम बाकी आहे माझं. आणि हा पसारा खाली असाच आहे, इग्नोर करा. एक एक स्टेप बाय स्टेप मी सगळं आवरत जाणार आहे व्यवस्थित. तुला जस्ट आता जायचं ते काम सगळं जे आहे ते काम सगळं आटपून आणि मग नंतर रात्रभरात करेल किंवा उद्या सकाळी करेल. फक्त आता माझं 2-3 तासाचं काम आहे.
मी करून टाकेन फास्ट वगैरे. आणि आता आवरते, फॅन वगैरे बंद करते, निघते. चला चला टिंटी मम्मी. चला चला. कसं लागतंय? भारी लागतंय. दाबिली आहे, दाबिली आहे. उडी मारायची आहे तिथे पुढे. मारायची पुढे. थांबा थांबा थांबा. मारा उडी. किती अंधार झालाय. वाजले 11:30 वाजलेत मे बी. काय माहिती किती वाजता दाखवते तुम्हाला. असं 12, 11, 12 झालेत. 11, 12 झाले. सो मी घरातून तुम्हाला दाखवलंच, मी घरातून निघाली वगैरे 8:15 वाजता निघाली. टॅन 8:15 वाजता निघाली आणि नाही 7:45 वाजता निघाली घरातनं आणि 8:15 वाजता मंदिराजवळ पोचली. मम्मी मला भेटली आणि नंतर करिश्मा जॉबवरून आली आणि आम्हाला कनेक्ट झाली. तुझ्यापेक्षा मी पण तसं जमली, घरातून काम करून आली मी. अख्खे पूर्ण मांडणीवरचे भांडे, दिवाळी साफसफाई चालू आहे माझी. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. जी शॉपिंग करायची ती शॉपिंग झालेली आहे. शॉपिंग झाली ना करिश्मा? शॉपिंग कशी झाली ग? छान. करिश्मा तुझी दिवाळीची शॉपिंग झाली? मी एक ड्रेस घेतलाय, खूप छान इयरिंग्स घेतलेत. ड्रेस मीन्स मला गिफ्ट दिलंय. बड्डे गिफ्ट आम्ही दिलं आहे, कारण माझ्या बड्डेला करिश्माने मला ड्रेस गिफ्ट केला होता. मीन्स मम्मीने आणि तिने मिळून घेतलेला. सो आणि आत्ता पण सेम ड्रेस घेतलेला ड्रेस मला घेतलाय. आणि तो मी माझा बड्डे आणि दिवाळी एकाच महिन्यात असल्यामुळे तोच ड्रेस मी आता दिवाळीला घालणार आहे. येस, तर चांगलं आहे ना मग. नाही पण म्हणजे 2 गोष्टी नाही भेटत ना, दिवाळीचा वेगळा, बड्डेचा वेगळा. पण तरी आम्हाला भाऊबीजला कपडे भेटणार आहेत. येस, म्हणजे भाऊ अजून कामाला लागला नाही आहे. सो मम्मी देणार आहे. सो हे गाईज तुम्हाला माहितीच आहे, काल आम्ही उशीर आलो आणि उशीर आल्यामुळे मग ते सगळं काम राहिलं. मी भांडे घासून गेलेले तेवढेच साफसफाईचे. सो आता मी आली, म्हणजे कामाला गेलेले, कामावरून वगैरे आली आणि अर्धं जे काम बाकी होतं ते मी कवर केलं ते मला दाखवलं. बघा इथे मी सगळे भांडे घासून ठेवलेले तुम्हाला काल दाखवलेले मी. आणि पहिलं काय केलं, हे सगळे आत्ता जस्ट घासलं. पहिलं फटाफट इथं पेपर वगैरे आटून घेतलं आणि मस्त छानपैकी असे भांडे लावलेले आहेत. एकदम छान घासून लावलं आणि सगळं साफसफाई व्यवस्थित केले. हे पण क्लीन केलं. हे इथलेच भांडे आहेत, हे सगळे घासून ठेवलेत मी आता. आणि हे सगळे सुकल्यानंतर सगळं व्यवस्थित होणार आहे. सगळं क्लीन केलं, इथलं क्लीन केलं, परत इथलं पण छान व्यवस्थित क्लीन केलं. खूप छान वाटतं सिस्टमॅटिक. सो व्यवस्थित सगळं छान माझं किचनचं ऑल ओव्हर काम पूर्ण क्लीन झालेलं आहे. आणि मला ते जागच्या जागी सगळं सामान ठेवायला फार आवडतं, म्हणजे खूप छान वाटतं, पहिल्यापासून सवय. सो आता हॉलचं वगैरे सगळं काय झालेलंच आहे, पण फर्स्ट ऑफ ऑल किचनचं माझं ऑल ओव्हर पूर्ण क्लीन आणि सगळं झालेलं आहे, काहीच कामी सोडलेलं नाही आहे. सो आता हॉलचं काय थोडंफार बाकी असेल ते मी करून घेते. चला, सो गाईज आम्हाला विकासला मला थोडं बाहेर जायचं आहे, काम आहे, बाकीचे ते सगळे वस्तू वगैरे घ्यायच्या आहेत. आणि आता सगळे दिवाळी सुरू होणार आहे आणि पूर्ण लगबग आहे. परत ती काय करू कळत नाही आहे. यांना बोलले मी बनवते सगळं सामान घरी. चिवडा 1-1 किलोचा, अर्धा किलोचा, पाव किलोचा बनवते थोडाफार, जो तुम्हाला आवडेल तो फराळ. पण हे म्हणतात की नको, आपण विकतच घेऊया. बघूया, विकासला उठवते, विकास झोपले ते आणि उठवते आणि निघताना तुम्हाला दाखवते.
सो गाईज जस्ट माझी देवपूजा झाली मस्त, खूप छान वाटलं आणि खरं देवपूजा केल्यावर खूप प्रसन्न वाटतं. तर चला, हे गेले तर आंघोळीला किती वेळ लावतात माहिती नाही, कंटाळा आला आहे. वाजले जातं तुम्हाला सांगते लिटरली 7:45. बघू काय होतं ते. सो गाईज पहिली दिवाळी आहे आमची दोघांची. कसं वाटतं पहिली दिवाळी आपली? झोपमोड केली म्हणून बरोबर नाही वाटायचं, बाकी मस्त वाटतं. सो आमची पहिली दिवाळी, तर हे मला काहीतरी घेऊन देणार आहे. जातो आता हिला मस्त काहीतरी साडी ड्रेस किंवा काहीतरी तिला आवडत ते घेऊन देतो, म्हणजे माझ्या दिवाळीचं. ॲक्च्युली लास्ट टाईम म्हणा दिवाळीला पण मी यांच्यासोबतच होती. हे मला बोललेले की काय घेऊ का तुला, मी बोलली नाही, मला मनापासून वाटत नव्हतं ऑफिशियल व्यवस्थित. खूप जस्ट आम्ही पोचलो आहे, गाडीवरून उतरलो आहे, मग दाखवते थांबा चला. बघा एवढे मोठे मोठे शोरूम आहेत. बघू आता कुठे घ्यायचं आहे, कुठे घ्यायचं हो? पण स्टुडिओ तुला हे पण चांगलं आहे, हे समोरचं राधे. इकडे पण चांगलं तो आणि हे पण चांगलं आहे. बघू कोणतं आवडतं ठिकाणी जाऊया. पुढे तर बघूया आपण, चला कुठेतरी घेऊन चाललं बघूया. दोन्ही पण कलर छान आहे, तो पण त्याच्यावरून दिसतोय. हा तुझ्याकडे कलर एका ड्रेसमध्ये आहे. हा एक ड्रेसमध्ये आणि हा थोडा नाही येतो. हा बघ दुसरा अजून कुठला आवडतं. फॅन्सी दिवाळीत नाही चमकशील येतो. बघ इकडे इकडे बघ, हा दिसतं छान. नाही लगेच नाही भेटणार, आता इथे स्टॉक असेल त्यांच्याकडे. तुम्ही काढल्या 3 साड्या कुठे आहेत? हा कोणता कलर आहे? हा कलर दुसरा आहे ना? ब्लॅक घे फुल डिस्को. हा पण छान, तोच कलर थोडा डार्क आहे. हा घालू शकते, लग्नात घालू शकते, मस्त वाटत. ओके दिस सुंदर आहे. बघ बघ इकडे दिसते तर चांगली आहे रे. दादा हे पण डार्क चांगली वाटेल मला वाटतं अजून. ते डायमंड निघतील का त्याचे? ड्रेस झाला छान वाटते ते. पण दोन्ही कलर एकदम कॉम्बो वाटतात. कशी दिसते? छान वाटते. कुठले आवडले तुला प्रॉपर? पण हा दोन्ही कलर मिक्स चांगला दिसत आहे. पण ही जरा जास्त चमकते रे, चमकते म्हणजे असे डार्क. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही कलर त्यांच्यावरती चांगले दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. बघ चॉईस तुझी आता. मला दोन्ही छान वाटतं ते, पण ठीक आहे. हा रात्री भरपूर असं उठून दिसेल, आपण दिसेल. बघू हा घालून बघ, घालून बघ, घालून बघ. हा इकडे थोडं नॉर्मल वाटतं. हां हां
तुला विचारतोय मी साडी कशी वाटते मम्मी सारखी नाही वाटत ना छान वाटते बोलते मला ना हे काठ छान वाटतात पण हे थोडं हलकं आहे ना त्यामुळे मिऱ्या बसायला डिफिकल्ट आहे. बसणार मी जास्त घेतला मला कलर मस्त छान पाहिजे. आता ती मला बोलत होती तुला कुर्ता घेऊन देते बट मला कुर्ता काय आवडत नाही. मी बाई डायरेक्ट क्रिशचे कपडे कोट बीट एकदम झुप असं काही नाही. बट दिवाळी असते दिवाळी केली पाहिजे. बघतो मी घेतो कुर्ता जर तिची इच्छा आहे द्यायची तर मी पण घेतोच. निघते आता मी. हा का बोला अरे हाँ, बोलो अरे हाँ भाई दो ही लग गया दोनों क्या लग ये इन्होंने भी मेरे को बोला मराठी लग रहा है इनको ऐसे थोड़ी पहचान सकते। हा अब वो आनंद अपना वो 2 साल का था नहीं तो पहचानने की हाँ। नहीं भैया, जन्म राजस्थान में 2 साल पहचानने का की था, बात इधर नहीं, आदमी को हाव भाव से पहचान लेता है यार. हाँ वो इधर बदल गया मेरा. अरे सच्ची बदल गया. सो काय आज मी राजस्थानचा आहे. आज मी कन्फर्म केलं सगळ्यांना मी राजस्थानचा आहे. हा काळा दिसतो ना लाइटिंग लाव रे मी काळा दिसतो. आता दिसतोय गोरा. दिसतोय का? थांब मी जास्त बॅग घेतला. तिला पण शिकवले मी. हा कळते तिला सगळं. दाखव मोकर तुमचं दाखवा. आज तर मजा आली मग शॉपिंग करताना. तुम्ही काय तोडताय काय साडी मधलं एटलो धागा निघत. गाईज खूप मजा आली. साडी घेतली मला आवडली आणि ह्यांनी सगळ्यांनी कोऑपरेट केलं. तिकडचे पण आहेत सगळ्यांनी केलं. मजा आली एकदम. साडी तर मला आवडली तीच घेतली मी. बघू मी यांना सांगितलं मला बॉक्स द्या पण बघू कोणता बॉक्स देत आहेत. खूप वेळ झाला आहे. ठीक आहे मजा आली. सगळे खूप भारी होते. दाखवणार आहे. आपण चाललो आहे. सो फायनली गाईज माझी दुसरी साडी पण छान घेतलेली आहे. काय होते सो पहिली दिवाळी म्हणून मला यांनी 2 साड्या घेऊन दिल्या. लास्ट दिवाळीची आणि या दिवाळीची. सो यांना पण मी कपडे करणार आहे. आम्ही एकमेकांना कपडे करणार दिवाळीचे पहिल्या दिवाळीचे. काय बोलतेस खरंच. येस काय उद्या घ्यायचं तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. मला काय घ्यायचं आहे ते घ्या. मला माझ्या सुपरमॅनचे कपडे. नवऱ्याकडून अपेक्षा करणार नाही तर कोणाकडून करणार. सो आता त्यांनी मला घेऊन दिल्या म्हणून मला पण घेऊन द्यावंच लागणार. असं काय नाही हा. ते तुझ्या डोक्यात विचार आहेत. मला काय नो नको. माझ्या डोक्यात विचार म्हणजे तुम्ही मला घेऊन दिलं ना अरे माझं तर दिवाळीला. काम आहे. मी तर नवरा आहे हसबंड आहे येस तुझा. मी तेच मी बोलली ब्लॉग मध्ये. नवरा घेऊन देणार ना तर कोण अपेक्षा करणार राईट. मला तर बाईक घेऊन द्यावंच लागणार आहे. येस नवरा आहेस तू माझा. नॉट नवरा हजबंड. हजबंड सॉरी. नाही नवराच बोलायचं. Very good. उद्या मी यांना ॲक्च्युली मला सुट्टी नाही आहे. त्या दिवशी नाईट आहे माझी. पण तरी आम्ही कधीही कोणतं सेलिब्रेट कधी पण कुठे पण करू शकतो. तो आता संध्याकाळी उद्या फ्रीज बघायला पण जायचं आहे आणि यांना कपडे पण घ्यायला जायचे. चलो. सो गाईज आम्ही आलो आहे घरी आता. आमच्या शॉपिंग वगैरे झाली आमची. यांनी मला साड्या वगैरे घेऊन दिल्या तुम्हाला मी सांगितलं. सो आम्ही आता घरी आलो आहे. ही दाजींचा वाढदिवस करणार आहे. विकास दाजींचा आज वाढदिवस आहे. आज नाही हे पण सांग. आज नाही ॲक्च्युली. सॉरी आज वाढदिवस नाही आहे. त्यांना वेळ नव्हता, आम्ही आम्हाला वेळ डिले केला खूप. म्हणजे त्यांना पण टाइम नव्हता आम्हाला पण टाइम नव्हता. ज्या दिवशी टाइम होता त्या दिवशी करिश्मा नव्हती. असं सीन झालेलं आहे. आणि पण घरी आमची पार्टी वगैरे छान झाली. ट्रीट एकदम छान दिली यांनी. सो आता माझ्या घरचे यांना ट्रीट देणार आहेत. हे बघा अशा प्रकारे आम्ही ट्रीट नाही केक कट करणार आहेत. केक कट करणार आहे. आणि हे बघा हे बसले चिली आहे. पिले कसं वाटतंय तुम्हाला. आता शारदाची shopping करून आल्यावर सकाळी आता केक कापून ठेवायचंय आणि घरी निघायचंय. बापरे तेव्हा लाईट नव्हती म्हणून बघ तिचं आता दिसतंय. अरे. तेव्हा लाईट व्यवस्थित येत नव्हती कारण लाईट लावल्या नव्हत्या. सो बघा. हाय कल्याणी. कार्तिकी हाय. चला
चला सो आपण केक कट करूया आता. हाय माझी गुड्डी, हॅपी बर्थडे. चला फोटो याच्यात काढताय तो व्हिडिओ चालूच आहे. जस्ट हे मी पनीरची भाजी बनवली. कशी झाली हो? मस्त आले, छान झाले. बघा इकडं. 10 पैकी 10 मार्क. माझ्या मम्मीला पण माझ्या हातचीच पनीरची भाजी आवडते. करिश्मा वाढते. आमच्या घरात वाढणारी मेंबर हीच आहे. पसारा पडलाय ना, हे गोदडे शिवायचा आहे. हा गोदडे जाऊन द्यायचा आहे, पण ती बाई बोलली की दिवाळी झाल्यानंतर आणा, कारण माझ्या घरी पसारा होईल म्हणून. सो 3 गोदडे होतील ना मी त्याच्या. हां 3 गोदडे होतील. सो ते एका साईडला रचून ठेवलेत आणि बाकीचे मम्मीला गावाला द्यायचं ते म्हणून बॅगा भरून ठेवल्यात. सो चला आता आपण जेवण करूया. वाजलेत आत्ता 11:30. केक कापून वगैरे झाला आहे. मस्त केक होता. जेवण झाल्यानंतर परत केक खाणारच आहे आम्ही. डेझर्ट म्हणून आम्ही आता आम्ही खाणार आहे केक. जस्ट आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही केक खायला बसणार आहे. जेवण झाल्यानंतर गोड काहीतरी खायला पाहिजे. सो आम्ही खूप मजा केली. पूर्ण माझं तुम्ही बघितलं दिवाळीची साफसफाई आणि परत यांनी दिवाळीसाठी मला साडी गिफ्ट केली आहे. उद्या मला त्यांना कपडे घालायचे. ती गोष्ट वेगळी आहे पण ठीक आहे. मजा आली. हा खूप बरं वाटलं एकदम. तर हा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर कमेंट करा आणि पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.